नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण गेल्या 3-4 दिवसापासून व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून इयत्ता 11वीचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम पाहत आहोत. आणि या 2-3 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिले तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील बेसिक कन्सेप्ट्स वी आर डिस्कसिंग अबाउट द बेसिक कन्सेप्ट इनटू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. पुस्तपालन व लेखाकर्मामधील जे काही मूळ शब्द आहेत, द होल बिल्डिंग ऑफ द बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज बेस्ड ऑन these बेसिक कन्सेप्ट्स. If you properly know about these concepts, then you have solved any problem related to bookkeeping and accountancy. जर तुम्हाला या मूळ संकल्पना, हे मूळ शब्द, मूळ संज्ञा ज्ञात झाल्या, यांचे अर्थ समजले, तरच तुम्हाला या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधले प्रॉब्लेम सोडवता येतील. पहा, मी काल 4 ते 5 संकल्पना तुमच्या पुढे मांडलेल्या होत्या, स्पष्ट केलेल्या होत्या. त्यामध्ये शेवटची संकल्पना कालची राहिली होती ती बॅड डेब्ट्स. त्या बॅड डेब्ट्स विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सर्वप्रथम सांगणार आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॅड डेब्ट्स? बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स याला मराठीतून बुडीत रक्कम असं म्हणतात. याला मराठीतून बुडीत रक्कम असे म्हणतात. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॅड डेब्ट्स इन इंग्लिश? इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम द डेटर्स. डेटर्सची डेफिनेशन आपण पाहिली. त्यामध्ये डेटर्स म्हणजे कोण? अशा व्यक्ती की जे आम्हाला पैसे देणे लागतात आणि अशा व्यक्तींच्याकडून जी रक्कम वसूल होऊ शकत नाही त्याला आपण बॅड डेब्ट्स असं म्हणतो. इट इज लॉस ऑफ बिझनेस. उधारीवर मालाची विक्री केली तर आपल्याला ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय त्यांच्याकडून पैसे येणे असतात आणि ते सर्वच्या सर्व पैसे वसूल झाले अडचण नाही. पण काही वेळेला सर्वच्या सर्व पैसे वसूल होत नाहीत, काही बुडतात. अशी बुडलेली रक्कम म्हणजेच बॅड डेब्ट्स. इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम द डेटर्स. इरिकव्हरेबल, रिकव्हरेबल म्हणजे वसूल होणारी आणि इरिकव्हरेबल म्हणजे वसूल न होणारी. वसूल न होणारी रक्कम कुणाकडून? डेटर्सकडून. डेटर्सकडून जी रक्कम वसूल होत नाही त्या रकमेला आपण बॅड डेब्ट्स असं म्हणतो. त्याला मराठीत बुडीत रक्कम असं म्हणतो. ही जी काय बुडीत रक्कम आहे यामुळे बिझनेसमनचा किंवा व्यावसायिकाचा तोटा होतो. म्हणून शक्यतो काही दुकानामधून आपल्याला दिसतं, पहा आज रोज उद्या उधार. कृपया उधारीची भीड घालू नका. जर उधारीवर मालाची विक्री केली तर आपल्याला लॉस होणार आहे, तोटा होणार आहे. आणि त्यामुळं कोणताही व्यावसायिक प्रामुख्याने उधारीनं विकायला तयार होत नाही, उधारीनं मालाची विक्री करायला तयार होत नाही. तो प्रामुख्याने रोखीनंच मालाची विक्री करणे अधिक पसंत करतो. हे आपलं काल बॅड डेब्ट संबंधीची चर्चा. टुडे वी आर गोइंग टू सी सम अदर कन्सेप्ट्स ॲज लाईक एंट्री. एंट्री हा शब्द मी सुरुवातीला सांगितलं होतं. एंट्री म्हणजे नोंद. कशाची नोंद? द ट्रान्झॅक्शन मेड बाय द ट्रेडर ऑर बिझनेसमन. बिझनेसमननं बिझनेस करत असताना जे काय व्यवहार केलेले आहेत त्या व्यवहारांची काय करायचे? नोंद करायची. आता इंग्रजीमध्ये इथं सांगितलंय रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटचे काय बुक्स असतील त्या बुक्समध्ये आपणाला बिझनेसचे काय जे ट्रान्झॅक्शन झाले असतील त्या ट्रान्झॅक्शनच्या काय करायचे? नोंदी करायचे. रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. हे बुक्स किती प्रकारचे असू शकतात, कशा प्रकारचे असू शकतात, तोच अभ्यासक्रम आपणाला यानंतर प्रत्येक प्रकरण वाईज पाहायचा आहे. उदाहरणार्थ फक्त 1-2 पुस्तकांची नावं सांगणार आहे, 2 बुकची नावं सांगणार आहे. एक जर्नल असतो, दुसरं लेजर असतो. जर्नलमध्ये पण आपल्याला ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करायच्या आहेत, लेजरमध्ये पण आपल्याला ट्रान्झॅक्शनच्या काय करायच्या आहेत? नोंदी करायच्या आहेत. मीन्स the every transaction of a businessman should be recorded in the form of journal as well as in the form of ledger.
It is called as entry. It is called as entry. Entry means recording the business transaction in the books of account. Which books of accounts? Journal and ledger. Journal and ledger. We have to record this transaction in journal as well as in ledger. It is called as entry. Second one, today's concept, second one, narration. When we are going to record this transaction in the books of journal form. When we are going to record this transaction in the journal form. While we have record the transaction in journal, we must be record the narration of that transaction. The narration of that transaction. ज्या वेळी आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनची जर्नलमध्ये नोंद करतो म्हणजे एंट्री करतो. व्हेन वी आर गोइंग टू एंटर एनी ट्रान्झॅक्शन इन जर्नल, वी मस्ट रिराईट द नॅरेशन ऑफ दॅट एंट्री. त्या एंट्रीचं आपल्याला नॅरेशन लिहावं लागतं. नॅरेशन लिहावं लागतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅरेशन? मग नॅरेशन म्हणजे काय? द ब्रीफ समरी ऑफ द ट्रान्झॅक्शन और ब्रीफ समरी ऑफ द एंट्री. समरी ऑफ द ट्रान्झॅक्शन और एंट्री. समरी म्हणजे सारांश. आपण जी काय एंट्री केलेली आहे त्या एंट्रीचा थोडक्यात सारांश त्या ठिकाणी लिहायचा आहे. व्हेन द एंट्री शुड बी कंप्लीटेड, हाऊ इट इज टू बी रेकॉर्डेड वी विल सी लेटर. ज्यावेळी आपल्या ह्या सगळ्या कन्सेप्ट कंप्लीट होतील त्यानंतर आपण ते ट्रान्झॅक्शन कसं असतं, विच आर टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स ती पाहिलेत आपण. कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, मग ते कसे असतात, प्रत्यक्षात कसे ट्रान्झॅक्शन असतात, त्यांच्या नोंदी कशा करायच्या, कुठे करायच्या, हा मग आपण हळूहळू नंतर पाच जाणार आहोत. पहिले तर ही मुळाक्षर पाहिजेत आपल्याला. नॅरेशन मीन्स द ब्रीफ समरी ऑफ द और ब्रीफ इन्फॉर्मेशन ऑफ द एंट्री आफ्टर द रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनची नोंद केल्यानंतर म्हणजे ट्रान्झॅक्शनची एंट्री पूर्ण झाल्यानंतर आपणाला त्या ट्रान्झॅक्शन विषयीची थोडीशी माहिती स्पष्ट करणारी एक ओळ लिहावी लागते. त्या ओळीला आपण नॅरेशन असं म्हणणार आहोत. नॅरेशन. तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न पडण्याची शक्यता असते. नॅरेशन ते भाषा शैलीतलं असतं. इथं आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनची थोडक्यात ओळ लिहायची आहे, समरी लिहायची आहे. थर्ड वन, एक्सपेन्सेस. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड ऑफ अ बिझनेसमॅन. अतिशय महत्वाचा शब्द आहे. व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा शब्द एक्सपेन्सेस. याचा मराठीतून अर्थ होतो खर्च. पहा, आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रथम उत्पन्न मिळवावं लागतं आणि मिळालेल्या उत्पन्नामधून आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करत असतो. खर्च म्हणजेच एक्सपेन्सेस. व्हाय शुड अ पर्सन स्पेंड हिज मनी? का एखादी व्यक्ती त्याचे पैसे खर्च करते? कारण का त्या खर्च केलेल्या पैशामधून त्याला त्याच्या गरजांची पूर्तता करायची असते. ही वॉन्ट टू फुलफिल हिज नीड्स. त्याच्या गरजा पूर्ण करणे हे त्याचा उद्देश असतो, म्हणून तो खर्च करत असतो. एखादी व्यक्ती अशा पद्धतीनं. मग इथं आपण कुणाचे ट्रान्झॅक्शन नोंदवणार आहोत? अ बिझनेसमॅन, अ ट्रेडर. बिझनेस म्हणजे व्यावसायिक, बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक, ट्रेडर म्हणजे व्यापारी. बिझनेसमॅनची किंवा ट्रेडरची आपण ट्रान्झॅक्शन पाहणार तर त्या ट्रान्झॅक्शनची आपण काय करणार आहोत? नोंदी करणार आहोत. हे ट्रान्झॅक्शन कशाचे असतील? ही शुड बी पर्चेस्ड सम गुड्स. त्यानं माल खरेदी केला असेल. ही स्पेंट सम मनी फॉर अदर रिझन्स. इतर काही कारणासाठी त्याने खर्च केला असेल, म्हणजे पैसे भागवले असतील, दिले असतील. उदाहरणार्थ कामगाराचा पगार दिला असेल, लाईट बिल दिलं असेल, दुकानाचं भाडं दिलं असेल, दुकानाची रंगरंगोटी केली असेल, किंवा माल खरेदी करून आणताना ट्रान्सपोर्टेशन चार्जेस काय झाले असतील. ट्रान्सपोर्ट वाहतूक केल्याशिवाय माल येऊ शकत नाही आपल्यापर्यंत. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जर पेड केले असतील, दिले असतील तर इट इज कॉल्ड ॲज एक्सपेन्सेस. व्हॉट इज द मिनिंग? अँड अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेसमन फॉर द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. अँड अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेस फॉर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीसाठी, बिझनेसच्या कामासाठी, व्यवसायाच्या कारणासाठी, व्यवसायामध्ये वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यावसायिकानं जर एखादी रक्कम खर्च केली असेल, भागवली असेल, दिली असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? एक्सपेन्सेस असं म्हणणार आहोत. देन फोर्थ वन, कॅपिटल एक्सपेंडिचर.
There are three types of expenditure. Today we are going to discuss about two types of expenditure. There are three types of expenditure. First, capital expenditure. Second one, revenue expenditure. And third one, deferred expenditure. Deferred expenditure. Capital expenditure, revenue expenditure, and third one is deferred. Deferred will be discussed tomorrow. We will discuss about deferred expenses tomorrow. Today we are going to see the capital expenditure. What is the meaning of capital expenditure? In Marathi, भांडवली खर्च. भांडवली खर्च. कॅपिटल एक्सपेंडिचर्स मीन्स भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे काय? पहा, व्यापार संघटनेचा तास पाहत असताना आपण भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तू याच्यावर चर्चा केली होती आज. भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तू म्हणजे काय? आपण त्या वस्तूचा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापर केला. पण भांडवली वस्तू म्हणजे काय बघितलं होतं? ज्या वस्तूपासून आपल्याला नवनिर्माण करायचं आहे त्या वस्तूचा वापर केला तर आपल्याला पुन्हा काहीतरी रिटर्न्स मिळाले पाहिजेत. त्याला आपण भांडवली वस्तू म्हटलं. म्हणजेच या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर डेफिनेशन काय सांगितले पहा. द एक्सपेन्सेस इज इनकर्ड फॉर द परचेस ऑफ असेट. असेट म्हणजे मालमत्ता. असेट म्हणजे मालमत्ता. असेट म्हणजे मालमत्ता. द एक्सपेन्सेस इज इनकर्ड फॉर परचेस ऑफ असेट. परचेसचं पूर्ण स्पेलिंग लिहिलंय ड्यू टू द लॅक ऑफ प्लेस. जागा अपुरी असल्यामुळे परचेसचं पूर्ण स्पेलिंग लिहिलं नाहीये. द एक्सपेन्सेस इज इनकर्ड फॉर परचेस ऑफ असेट. असेट खरेदी करण्यासाठी. असेट म्हणजे मालमत्ता. मालमत्तापासून आपल्याला काहीतरी लाभ होतात, त्यापासून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळवता येतं. आणि मालमत्ता ही आपण दैनंदिनरित्या खरेदी करत नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर्स मीन्स विच एक्सपेन्सेस इनकर्ड ॲट वन्स इन अ लाईफ. आपण आयुष्यामधून एकदाच जो काय खर्च करतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. वी हॅव परचेस्ड बिल्डिंग. आपण बिल्डिंगची खरेदी आयुष्यातून एकदाच करतो. आपलं काय दैनंदिन घर खरेदी करायचं, घरी विक्री करायचा आपला बिझनेस आहे का? नाही आहे. वी हॅव परचेस्ड बिल्डिंग टू आवर शेल्टर. आपल्याला आपल्या निवाऱ्यासाठी आपण काय करतो? बिल्डिंगची खरेदी करतो. किंवा वी हॅव कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग टू आवर शेल्टर. आपण बिल्डिंग कशासाठी करतो? बिल्डिंगचं बांधकाम कशासाठी करतो? आपणाला आपल्या निवाऱ्यासाठी. इफ यू आर अ बिझनेसमन, जर तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि तुम्हाला काही वस्तूंचं प्रोडक्शन करायचं आहे आणि असं प्रोडक्शन करण्यासाठी इफ यू हॅव परचेस्ड मशिनरी, तुम्ही मशिनरी खरेदी केली. रोज मशिनरी खरेदी करणार आणि विकणार आहात का? नाही. एकदाच मशिनरी खरेदी करणार आहात आणि त्याला लागणारा कच्चा माल मात्र तुम्ही काय करणार आहात? दैनंदिनरित्या खरेदी करणार आहात. ॲट वन्स इन अ लाईफ. मशिनरी आपली मालमत्ता आहे आणि अशा मालमत्तेमधून आपणाला काहीतरी रिटर्न्स मिळतात. काहीतरी लाभ होतात. तो खर्च केल्यामुळे आपल्याला लाभ होऊ शकतो. द एक्सपेन्सेस इज इनकर्ड फॉर द परचेस ऑफ असेट टू अर्न समथिंग फ्रॉम द असेट. त्या असेटपासून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. In other words, the capital expenditure means the expenses made for at once in a life, or the expenses made for long term period. एकदाच खर्च करायचा, पण त्या खर्चाचा विनियोग, तो खर्च करून मिळालेल्या मालमत्तेचा, घेतलेल्या वस्तूचा विनियोग, वापर दीर्घकाळापर्यंत आपल्याला झाला पाहिजे. उदाहरणार्थ आपण टू व्हीलर बाईक घेतली, 80-90 रुपये आपले घेतलो आपण 10-12 वर्ष तर निवांत वापरू शकतो का नाही वापरत? त्याचा आपल्याला लाभ होतो. दॅट इज एखाद्याने ट्रक घेतला, 17-18 लाख 20 लाख रुपये त्यामध्ये गुंतवले. तो ट्रक काय तसाच ठेवणार आहे का? आत्ता घेतला उद्या विकला असं होतं का? नाही. तो ट्रक बिझनेससाठी घेतलेला आहे. The expenses made for develop the business. बिझनेसमध्ये वाढ करण्याच्या उद्देशानं जर काही खर्च केले असतील, ॲट वन्स, वारंवार खर्च करायचे नाहीत. कधी तर एकदाच खर्च करायचा आणि त्या खर्चापासून आपल्याला काय झाले पाहिजेत? लाभ झाले पाहिजेत. अशा खर्चाला भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. द एक्सपेन्सेस इज इनकर्ड फॉर द परचेस ऑफ असेट.
or the expenses made at once in a life for the business purpose. फॉर द बिझनेस पर्पज, व्यवसायाच्या उद्देशानं किंवा व्यवसायाचा लाभ व्हावा या उद्देशानं आपण एकदाच जर खर्च केला असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. आणि टुडेज लास्ट कन्सेप्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू काय रेव्हेन्यू म्हटल्यानंतर दैनिक खर्च म्हणा, दैनिक खर्च. या खर्चापासून आपणाला दीर्घ कालखंड लाभ होत नाही. शॉर्ट टर्म पिरियडसाठी जर लाभ होण्याच्या उद्देशानं शॉर्ट पिरियडसाठी आपणाला रिटर्न्स पाहिजे असतील आणि त्यासाठी आपण जर काय खर्च केला असेल तर त्या खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग? डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. डे टू डे ऑपरेटिंग, दैनंदिन व्यवसाय चालवण्याचा जो काय खर्च होतो, इट इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी दैनंदिन जो खर्च केला जातो त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं. म्हणजे त्याचं इंग्रजीमध्ये काय सांगितलं? डे टू डे ऑपरेटिंग. ऑपरेट म्हणजे चालवणे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आता या दोन्हींचं एक उदाहरण देणार आहे मी तुम्हाला. या दोन्हींचं एक उदाहरण देणार. तुम्ही मोबाईल खरेदी केला असेल, 10,000चा असेल, 8,000चा असेल, 10,000चा असेल, 12,000चा असेल, एकदा घेतला ना, इट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. बट द नेट पॅड और टॉक टाइम बॅलन्सचा होणारा खर्च रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. यू गॉट इट? द परचेस ऑफ मोबाईल इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, बट द एक्सपेन्सेस मेड फॉर नेट बॅलन्स और टॉक टाइम बॅलन्स इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इन अदर आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, वी हॅव डिपॉझिट मनी इन टू MSEB फॉर इलेक्ट्रिसिटी इन होम. आपल्या घरामध्ये वीज घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण काय केलं? डिपॉझिट भरलं. त्यानंतर घरामध्ये फिटिंग करून घेतलं, इलेक्ट्रिसिटीचं फिटिंग करून घेतलं, पाईप्स लावलेल्या, वायर टाकल्या, पट्ट्या टाकल्या, सगळं ते केलं. ते आपण रोज करतो का हो? फिटिंग नाही आहे, आपण कधीतरी एकदा करतो. इट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. फिटिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी. फिटिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, बट यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द बिल पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, आपण जशी वीज वापरू, इट इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फिटिंग बरोबर होणार नाही, पण लाईट मात्र आपण काय करणार आहे? दैनंदिन वापरणार आहोत आणि ते दैनंदिन लाईट वापरल्याचं बिल येणार आहे. इट इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणखीन एक उदाहरण घेऊया. आता जवळजवळ सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे की नाही? आहे. मग टीव्ही खरेदी करतो आपण, एकदाच घेतला जातो टीव्ही, 10, 12, 15,000 रुपये खर्चून. आणि मात्र केबलचं बिल दैनंदिन महिन्याला रोज केबलचं बिल येत असतं आपल्याला. एक महिन्याचा आपण पॅक मारला असेल तर एक महिन्याचं रिचार्ज टीव्हीचं केलं असेल तर रोज त्याचा बॅलन्स जसं आपण टीव्ही वापरत जाऊ तसा त्याचा बॅलन्स का होत जाणार, आपला कमी होत जाणार आहे. म्हणजे टीव्ही खरेदी कॅपिटल एक्सपेंडिचर अँड त्याचा रिचार्ज मारणे, टीव्हीचा रिचार्ज मारणे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मला वाटतं या कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात आले असतील. या कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. या कन्सेप्ट शिवाय आपल्याला पुढील अकाउंटन्सीचा कोणताही भाग सोडवता येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे विद्यार्थी मित्रो, मी ज्या या कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय त्या कन्सेप्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. व्हिडिओ पाहत बघून त्यांचे स्पेलिंग्स, त्यांचे डेफिनेशन्स, त्यांचे वर्ड्स, त्यांच्या मराठीतून अर्थ सगळं फळ्यावर मी आतापर्यंत जे काही दिलेलं आहे ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहिलं असलं पाहिजे. आणि ते लिहिलेलेचे फोटो मी सांगतो त्यावेळी तुम्हाला सेंड करायचे आहेत. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. धन्यवाद.